ना अजितदादा कन्व्हिन्स होते आणि ना भाजप कन्व्हिन्स होता. म्हणजे अजितदादा कायम सांगायचे की काम करून घ्यायचं आहे तर मला सत्तेबरोबर राहायला पाहिजे. हे आर्ग्युमेंट जनतेला टिकणारं नाही ना. जरांगे पाटलांचं पुन्हा उभं राहणारं आंदोलन कशा पद्धतीने हँडल करायचं, त्याला काय उत्तर द्यायचं, या सगळ्याबाबत संपूर्ण पुनर्मांडणी करायची भाजपला गरज आहे. बिहारचं यश जर का विनोद तावडेंचं असेल तर अशी शक्यता होऊ शकते की विनोद तावडेला महाराष्ट्रात परत धाडावं आणि देवेंद्र फडणवीसांना केंद्रातल्या नवीन सरकारमध्ये काहीतरी मोठ्या पदावर न्यावं. मला नेहमी असं वाटतं इथे जो मोठा फटका बसला ना, तो बसला नसता जर का महापालिका निवडणुका आणि पोटनिवडणुका यांनी घेतल्या असत्या. अँटी इन्कम्बन्सीची कॉन्सन्ट्रेट झाली आणि तिला पहिली वाट मिळाली ती लोकसभा निवडणूक. मला आश्चर्य वाटणार नाही अमित शहानी कदाचित गृहमंत्रीपद सोडलं तर आणि पुन्हा संघटनेकडे वळले तर. मला महाराष्ट्रावरच यायचं आहे. आपण देशाविषयी सविस्तर बोललो, कदाचित अजून बोलावं लागेल, तशा गोष्टी ओपन होतील, डेटा येईल, डेटा खूप येईल अजून. पण महाराष्ट्रावर प्रायमरी रिॲक्शन्स किंवा प्रायमरी चर्चा आपण असं बघितलं तर भाजप 23 वरून 9 वर येतो. 14 जागांचं नुकसान होतं आणि विशेषतः विदर्भात होतं. वन साईड अकोला आणि नागपूर वगळता स्वीप होतो. आणि जे आपल्याला सगळ्यांच्या चर्चेत आलं की पहिले 2 फेज भाजप गाफील राहिला पक्ष म्हणून. तिसऱ्या फेज नंतर त्यांना कळलं की अरे कुछ तो गडबड आहे आणि मग कामाला लागला. असं का झालं? एकनाथ शिंदे मात्र त्या तुलनेने 15 जागा लढवतात, 7 निवडून आणतात. मूळ उद्धव ठाकरेंच्या समोर जास्त जागा लढवून आणतात. म्हणजे त्यांच्या स्टेट फाईटमध्ये अजित पवार एखाद्या जागेपुरते राहतात. हे नक्की काय घडलं आणि मग ह्याला कॉम्प्लिमेंटरी असणारा काँग्रेसचा रिसर्जन्स काय झाला महाराष्ट्रात? जसं आपण मोदींचं मगाशी म्हटलं ना की त्यांना सूर गवसला नाही, तसा भाजपला 2019 पासून महाराष्ट्रातही सूर गवसला नाही. म्हणजे आता तिकडे असं म्हणतात की म्हणजे मध्ये म्हणत होते दिल्लीतले काही लोक की आम्ही हे का केलं एकनाथ शिंदे वगैरे, तर आम्हाला असं दिसलं, वाटायला लागलं की म्हणजे महाराष्ट्रातनंच रिपोर्ट गेले की महाविकास आघाडी इतकी एकसंघ होत चालली आहे की हे आपल्याला कठीण जाणार किंवा घायकुतीला आले सत्तेच्या बाबत. आणि नेमके त्याच वेळी एकनाथ शिंदेंची अस्वस्थता वगैरे त्यांनी टॅप केली. पण त्याच्यानंतर जे मला महाराष्ट्रात, आपण थोडक्यात बोलूया महाराष्ट्राबद्दल कारण फील्डवरचे अनेक जण नंतर बोलतील. मला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. महाराष्ट्रात घडलं होतं काय, तर जनादेशाचा विश्वासघात उद्धव ठाकरेंनी केला होता. ही फॅक्ट आहे. उद्धव ठाकरेंबद्दल प्लस मायनस काही याच्याशी संबंधित नाही. जनादेश असा होता की सेना भाजप यांनी एकत्र राहावं आणि तुम्हाला आम्ही व्यवस्थित 5 वर्ष सत्ता चालवण्या इतका बहुमत दिलेला आहे. तो तुटला. हा जनतेचा म्हणजे तुझ्या माझ्या मतदारांचा विश्वासघात होता. पण नंतरच्या घटना अशा झाल्या की व्यक्तिगत विश्वासघात जो एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या बाबत आणि शरद पवारांच्या बाबत झाला, त्याची तीव्रता अधिक वाढली. जनतेचा विश्वासघात मागे पडून व्यक्तिगत विश्वासघातावर सहानुभूती मिळवायला सुरुवात झाली. आणि याला तोंड कसं द्यायचं हे कधीच भाजपला कळलं नाही. गंमत माझ्या सहज मनात आलं, नितीश कुमार आत्ता भाजपबरोबर गेले आणि पासवानला बरोबर घेतलं, व्यवस्थित मेजॉरिटी आली. म्हणजे जे नितीश कुमार मागच्या याला भाजप आणि यांच्याबरोबर होते तेव्हाही तशीच मेजॉरिटी होती. जनतेने ती युती मनापासून मान्य केली होती. म्हणजे आपल्या तेजस्वी यादवबद्दल इतकं लिहून येत होतं आणि इतक्या पद्धतीच्या त्याच्या सभा प्रचंड हे ते अगदी पोलस्टारसुद्धा यशवंत देशमुख वगैरे हा पुढचा नेता आहे आणि तो आहेही नेता, म्हणजे मी असं नाही मानत. पण 4 जागांवर आला एकदम. म्हणजे जी नॅचरल अलायन्स होता जो नितीश कुमार वाजपेयींपासून बरोबर होते, मधल्या काळात ते वेगळं झालं होतं, पण जो नॅचरल अलायन्स होता तो रिस्टोर झाल्याबरोबर पलटूराम इतकेदा पलटी मारणारे वगैरे म्हणून सुद्धा भाजप, नितीश कुमार आणि पासवान या तिघांनी बिहार काढलं, जे उत्तर प्रदेशात जमलं नाही भाजपला अखिलेश आणि यांच्या विरुद्ध. इथेही काँग्रेस स्ट्रॉंग होतं. तर तशा पद्धतीचं अलायन्स खरं तर महाराष्ट्रात अजूनही जनतेला कदाचित हवं असेल. लाईक माइंडेड पार्टीज एकत्र येणं आणि तिथेच कदाचित तीच स्ट्रेंथ मिळाली म्हणून एकनाथ शिंदेना कदाचित एवढ्या जागा मिळाल्या असतील की कम्पॅरेटिव्हली. म्हणजे एकनाथ शिंदेचं बंड त्यातल्या त्यात कम्पेअर्ड टू अजित पवार जास्त नॅचरल वाटतं का की बाबा निदान विचारधारा होती, मॅन्डेट होती म्हणून तुम्हाला मिळतं? नक्की वाटत होतं. त्यावेळी मला असं वाटतं उद्धव ठाकरेंबद्दल फार काही सहानुभूतीचं हे नव्हतं. पण जेव्हा तुम्ही उद्धव ठाकरेंकडनं पक्षच खेचून घ्यायला लागला, चिन्ह खेचून घ्यायला लागला, तुम्ही त्यांच्या म्हणजे त्यांचं अस्तित्वच राजकीय अस्तित्व
पुसून टाकायचा जोरदार प्रयत्न करायला लागलात, वेगवेगळ्या संस्था वापरून किंवा निवडणूक आयोग वगैरे सगळ्यांनी जे काही पद्धतीने काम केलं. मी मगाशी म्हटलं तसं इथे अरुण जेटलींसारखा माणूस हवा होता की ज्याने योग्य मार्ग दाखवला असता. 370 कलम हटवताना त्यांनी इतकं सफाईने ते करून दाखवलं की कोणाला कळलंच नाही. सुप्रीम कोर्टातही जायची वेळ आली नाही, गेलं तेव्हा सुद्धा ते सुप्रीम कोर्टात मान्य केलं. तर तिथे कुठेतरी जनमत तुमच्यापासनं दूर जायला लागलं. आणि अजितदादांबद्दल ना अजितदादा कन्व्हिन्स होते आणि ना भाजप कन्व्हिन्स होता. म्हणजे अजितदादा कायम सांगायचे की काम करून घ्यायचं आहे तर मला सत्तेबरोबर राहायला पाहिजे. हे आर्ग्युमेंट जनतेला टिकणारं नाही ना. तुम्ही विरोधात बसून सुद्धा जोरदार काम करू शकता, करायला पाहिजे असं लोकांची अपेक्षा आहे. नाही तर मग सरळ तुम्ही तिकडे शिफ्ट व्हा. तर या पद्धतीच्या राजकारणात शरद पवारांनी नक्कीच, म्हणजे आज आपण महाराष्ट्रातलं पाहिलं तर हॅट्स ऑफ टू शरद पवार. या वयात त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं आणि स्वतःची जी एक पॉलिटिकल काय म्हणतात विल पण दाखवली आणि मॅन्युअरिंग करण्याचं त्यांचं टेक्निक, ते गेले ना सगळ्यांकडे. 50 ज्यांच्याशी 30-30 वर्ष दुरावा होता त्यांच्या घरी जाऊन व्यवस्थित त्यांच्याशी परत संबंध प्रस्थापित केले. आत्ताही ते ॲक्टिव्ह झाले, म्हणजे ते असं म्हणतात नाही झाले, किंवा चंद्रबाबू पण म्हणाला की मला काही फोन बिन आले नाही, पण त्यांनी बातमी बरोबर आणली की त्याबाबत ते हुशार आहेत. मी अनेक वर्ष त्यांचं कव्हर केलेलं आहे की नाही शरद पवार काहीतरी करतायत असं ते वातावरण निर्माण करतात. पण अजितदादांचं ना भाजपचे मतदार कन्व्हिन्स झाले ना NCPचे मतदार कन्व्हिन्स झाले. आणि हे गणित आता हे स्थानिक भाजप नेत्यांनी ठरवलं का मोदी शहा यांनी त्यांच्यावर लादलं या पद्धतीनेच वागा म्हणून, हा अजून गूढ प्रश्न. म्हणजे मला माहीत नाही, आता मंत्रालय कव्हर करणारे रिपोर्टर वगैरे सांगतील. कानावर येतं ते असं की वरनं लादलं, पण ते कानावर येणं म्हणजे त्या कान गोष्टी आहेत, मला खरोखर माहीत नाही. पण त्यामुळे झालं असं. आणि सोशल इंजिनिअरिंग जमलं नाही. विशेषतः मराठा आंदोलन सुरू झाल्यानंतर काय स्टँड नेमका घ्यायचा, ओबीसीना न आपल्यापासून दूर होऊ देता मराठ्यांना ॲक्सेप्ट करून एक संपूर्ण वातावरण निर्मिती आपल्या बाजून कशी घ्यायची, हे जमलं नाही. आणि चौथा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिलिव्हरी ऑफ वर्क. हे सरकार सर्वसामान्य लोकांसाठी आणि वेगवेगळ्या समाजगटासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण योजना आणून त्या इम्प्लिमेंट करताय. या पद्धतीचं काम जे ममता बॅनर्जींनी केलं, जे DMK स्टॅलिनने केलं, जे या पद्धतीचे कामं करणं, शिवराज सिंग चौहानचं मगाशी नाव घेतलं ते आहे, योगी आदित्यनाथ सुद्धा करत होते, पण ते सोशल इंजिनिअरिंगमध्ये या काही मगाशी आपण म्हटलं त्या कारणाने गडबड झाली. पण अशा पद्धतीचं सक्षम कार्यक्षम सरकार आमचं आहे आणि ते अधिक इफेक्टिव्ह आहे मागच्या सरकारपेक्षा, हे दाखवूनही देण्यात कमी पडले. त्यामुळे या सगळ्या यातनं की तुमचा सपोर्ट बेसच कमी होत गेला भाजपाचा सर्वत्र महाराष्ट्रात, आणि त्याचा केंद्रावरही परिणाम झाला. 10च्या खाली भाजप खाली आला तर केंद्रात मोदींना बहुमत मिळणं कठीण आहे. मात्र भाजप 23वरच राहिला तर बाकी उलटापलटी झाल्या तरी केंद्रात मोदींना बहुमत मिळू शकतं. एक्झॅक्टली तसं झालेलं आहे. त्यामुळे भाजपला पूर्ण नव्यानेच सगळा सारीपाट मांडायला हवं आहे. आणि ते काय 5 वर्षात किंवा 6 महिन्यात तर होणं शक्यच नाही. ही निवडणूक खरं म्हणाल तर भाजपने सोडून द्यावी विधानसभेची, किंवा बघावं काय होत आहे, जनमत कशा याने देईल. कारण आता वरचा आधार पण कमी झाला आहे. वर जर का 400 असत्या ना तर तुम्ही इथे डॉमिनंट झाला असतात. आता वरचा आधार डळमळीत झाला आहे. त्यांना आता त्यांचंच सांभाळायचं आहे आधी. तुमचं काय ते नंतर आपण बघूया. तर म्हणजे प्रायोरिटी आहे अर्जुन ते महाराष्ट्राकडे काय. कारण काल गमतीचा भाग म्हणजे नरेंद्र मोदींच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्धतीने आम्हाला राज्य करायचं. त्यांचं ते पॉलिटिकल माइंड बरोबर चालू असतं. पुढची विधानसभा निवडणूक कुठे आहे, दिल्ली आहे, महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र सगळ्यात आधी आहे, हरियाणा आहे. हरियाणाबद्दल फार बोलले नाहीत ते, पण महाराष्ट्र पण आधी आहे, मग दिल्ली आहे. त्यामुळे ते त्यांचं सुरू झालं आहे. पण हा सगळा सारीपाट परत मांडून लोकांचा विश्वास, वेगवेगळ्या जातींचा, तिथल्या नेत्यांचा, जरांगे पाटलांचं पुन्हा उभं राहणारं आंदोलन कशा पद्धतीने हँडल करायचं, त्याला काय उत्तर द्यायचं, या सगळ्याबाबत संपूर्ण पुनर्बांधणी करायची भाजपला गरज आहे असं मला दिसतं. आणि ह्या अजिबात सोपं नाही. महाराष्ट्र भाजपची अशी पुनर्बांधणी करू शकेल असा भारताच्या पटलावरचा मराठी नेता कोण आहे का?
आत्ता तरी नाही, पण त्यातल्या त्यात आपण हे द्यायचं तर बिहारचं यश जर का विनोद तावडेंचं असेल तर अशी शक्यता होऊ शकते की विनोद तावडेंना महाराष्ट्रात परत धाडावं आणि देवेंद्र फडणवीसांना केंद्रातल्या नवीन सरकारमध्ये काहीतरी मोठ्या पदावर न्यावं. ते म्हणतातच नेहमी मला फायनान्स आवडेल म्हणून, पण फायनान्स मिळेल असं सांगता येत नाही, पण कुठल्या तरी मोठ्या पदावर न्यावं. नाहीतर मला दुसरा मोठा नेता कोणी, आणि विनोद तावडे आले म्हणून काही चमत्कार होणार नाही. महाराष्ट्रातल्या भाजपला पुढची किमान 15 वर्ष काम करायला हवं आहे असं मला वाटतं. जे काम वसंतराव भागवतांनी तेव्हा केलं होतं, माधव हा बांधून ते 80च्या काळात त्यांनी काम केलं होतं. आणि त्या पद्धतीने, म्हणजे मी पुन्हा एकदा किस्सा म्हणून सांगतो, अशोक जैनांनी आम्हाला सांगितला होता. अशोक जैन जेव्हा दिल्लीला होते तेव्हा वसंतराव भागवत तेव्हा तिथे काम करत होते. त्यांची काही फारसं लोकांना ओळखही नव्हती, जनसंघही तेव्हा लहान होता. का मला वाटतं भाजप झाला होता तयार, काहीतरी त्या दरम्यानच असेल. हा, भाजप झाला असेल, बरोबर, 80मध्ये झाला. त्यामुळे अशोक जैन गेले होते भाजपच्या कार्यालयात आणि तिथे ते काही हे करत होते. तर भागवत ते काय महाराष्ट्राबद्दल चौकशी करत होते. तर भागवत त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, तुम्ही अशोक जैन का? कारण तेव्हा काय फोटो बिटो यायचं नाही, तेव्हाचा पेपर. अरे हो. मग म्हणाले, मी वसंत भागवत आणि आपण भेटूया का, मी तुम्हाला महाराष्ट्राबद्दल सगळं सांगतो. म्हणाले, मी कोण भागवत, काय हे ते काम करतोय मी, संघाकडनं आलो आहे वगैरे सांगितलं त्यांनी. आणि मग ते त्यांच्या खोलीत घेऊन गेले आणि अशोक जैन असं सांगतात, लोकसभा आपले विधानसभा मतदारसंघ क्रमांक 1 इथपासनं सुरुवात करून प्रत्येक मतदारसंघातली जातीची गणितं, नेत्यांची गणितं, कोण पुढे आहे कोण मागे आहे, काँग्रेस कुठे पुढे आहे. जनसंघ तेव्हा भाजप फारसा नव्हताच, पण त्या पद्धतीने विशेषतः जातींची गणितं सांगून हा माधव फॉर्म्युला भाजपला कसा पुढे घेऊन जाणार आहे त्यांनी तेव्हा सांगितलं होतं. आणि कागद हातात नाही, एक एक मतदारसंघ डोक्यातनं फक्त नंबर 1, 2, 3, 4, 5 असं सांगत गेलेले होते. अशा पद्धतीने संघटनेत काम करणारा माणूस जेव्हा उभा राहतो त्याचे रिझल्ट 10 वर्षानंतर मिळतात. गोपीनाथ मुंडे वगैरे नंतर पुढे आले, 95पासून 90पासून झालं ते. असा कोणतरी बॅकबोन जो मागे हा असेल, असा कोणतरी महाराष्ट्रातच नाही कर्नाटकात पण शोधायला हवा आहे. तिथेही गरज आहे. त्यामुळे मी म्हटलं तसं की ह्या 2 विजयांमुळे 2014 आणि 19च्या विजयानंतर इंदिरा गांधींच्या काळात जशा पद्धतीची एक सेंट्रलाइज सिस्टीम पक्षात तयार झाली आणि त्या सिस्टीमने नंतर 84पासून काँग्रेसचा घात करायला सुरुवात केली. 84ला अनपेक्षित त्यांच्या निधनामुळे, हत्येमुळे मोठं बूस्ट मिळालं, नाही तर तेव्हापासूनच काँग्रेस उतरणीला लागली होती. आणि लक्षात घ्या, 89च्या निवडणुकीनंतर फक्त एकदा काँग्रेसला 200 पार करता आले, ते 2009मध्ये, ते सुद्धा 204 खाली. हां, बरोबर बरोबर, हां बरोबर. अजून म्हणजे जी देशावर एकेकाळी 400च्या वर राज्य करणारा पक्ष आत्ता कुठे कुठे 90वर येत आहे आणि त्याच्यावरनं पत्रकारांपासून सगळे खुश होत आहेत. म्हणजे ते चांगलीच गोष्ट आहे. मी मगाशी म्हटलं तसं इतका वेळ लागतो. सांगायचा मुद्दा असा आहे की इतका वेळ काँग्रेससारख्या पक्षाला रिवाईव्ह व्हायला लागत असेल तर भाजपने लवकर कोर्स करेक्शन करून महाराष्ट्रात नव्यानेच सगळी बांधणी करायला लागलं पाहिजे. सर, एक जेन्युइन प्रश्न आहे पडणारा, जो कदाचित आपल्या काही प्रेक्षकांना पडत असेल की माझ्यासह माझ्यासह सगळ्यांना, एखादा पक्ष ज्यावेळी सत्तेत असतो किंवा जिंकत असतो त्यावेळी त्यातले दोष दिसत नाहीत का? आणि जेव्हा तो पडतो आणि जेव्हा आपण त्याची कारण मीमांसा करतो, आता तर भाजप पडलेलाही नाही, महाराष्ट्रात पडला असं गृहीत धरू, देशात तर फक्त कमी झालाय, पण मग दोष दिसायला लागतात. असं काही होतं का? वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे राजकीय विश्लेषक, वेगवेगळे अभ्यासक दोष मांडत असतात, पण सत्ता असताना ते मान्य होतं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जे सांगताय 84 नंतर असं असं झालं, सेंट्रलाइज सिस्टीमनं असे दोष होतात, हे तर इतिहासात माहिती आहे. तरी मग पुन्हा परत तेच दोष दिसावेत इतपत का केले जातात? हा एक म्हणजे गहन प्रश्न आहे, पण हे जगात सगळीकडे होतं. जेव्हा सत्ता येते आणि एकदा नेत्याला असं वाटायला लागलं ना की जनतेवर माझं गारूड आहे आणि मी सांगते, मी पूर्व दिशा म्हणतोय ती जनता ऐकते, असं वाटायला लागणं हा धोक्याचा क्षण असतो. पण तू जे भाजपबद्दल म्हणालास तर आपल्या अनेक ज्या थिंक बँकमध्ये चर्चा आल्या त्याच्यातही हे दोष आपण मांडलेले आहेत. लोकांनी, आपल्या प्रेक्षकांनी काढून बघावे. फक्त ते उघडपणे दिसत नव्हते कारण ते दोष आहेत हे दाखवणारा डेटा नव्हता, जो डेटा तुम्हाला निवडणुकीत मिळतो. पण काही चांगलं काम झालेलंच असतं ना, ते झालेलं आहे म्हणून तर 240 मिळालेले आहेत ना.
म्हणजे नाकारणारे लोक आहेत ते पण त्याच्याबरोबर म्हणजे नाही, मान्य मुळात करणारे भाजपची टक्केवारी फार नाही हल्लेली. अजिबातच म्हणजे मत नाही. देणारे जवळपास तेवढेच आहेत. 41% हो. एवढीच आहे ना. काँग्रेसची वाढली आहे. हो. आणि हे सगळ्यांनी मांडले, सीएसडीएस नाही मांडले की इतर पक्षांची मतं खरं आहे. जुळवावर इथून काँग्रेस खरं आहे. त्यामुळे भाजपने काही प्रचंड मोठं फॉल झालंय असं नाही, पण सुरुवात झालेली आहे. इंडिकेट व्हायला लागलंय की अरे तरुण नाराज आहेत, एसी हे होत आहेत, प्रोफेशनल नाराज आहेत, बिझनेस त्या मनानं वाढत नाहीये, खाजगी गुंतवणूक वाढत नाही, त्यामुळे रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. जो आता पुढच्या ह्याच्यात येणार आहे त्यांना रिफॉर्म्स महत्त्वाचे करायला हवे होते ते लेबर रिफॉर्म, नोकरी मिळण्यासाठी, पण त्याला आता विरोध होणार काँग्रेस आणि या सगळ्यांकडनं. कारण आपल्याला नुसती नोकरी नको असते, आपल्याला शाश्वत नोकरी हवी असते आणि पेन्शन हवी असते. ते सगळं स्ट्रक्चर जगात बदललं आहे, पण भारतात नाही बदललेलं. नोकरी म्हणजे काय, जी माझा नोकरी मी काम करू न करू मला एकदा परमनंट जॉब मिळेल आणि नंतर तो मला पेन्शनकडे घेऊन जाईल. म्हणून अग्निवीर हा एक फॅक्टर ठरला उत्तर भारतात. ते म्हणाले नाही नाही, मी जेव्हा ते वाचत होतो जेव्हा अग्निवीरचं, तर ते मला प्रोफेशनली अरे हे चांगलं आहे की 5 लाख रुपये मिळत आहेत, हे होत आहे. पण नाही, परमनंट हवं आहे, कारण लष्करात गेलो तर परमनंट ही आहे. त्यामुळे तू मगाशी म्हणत तसं हे दोष जे आहेत ना ते त्यावेळेस ठळकपणे दिसत नाहीत, कारण डेटा आपल्या हातात नसतो. जसं महाराष्ट्रात झालं, मला नेहमी असं वाटतं इथे जो मोठा फटका बसला ना तो बसला नसता जर का महापालिका निवडणुका आणि पोटनिवडणुका यांनी घेतल्या असत्या पुण्यापासनं. अँटी इन्कम्बन्सीची कॉन्सन्ट्रेट झाली आणि तिला पहिली वाट मिळाली ती लोकसभा निवडणूक. ती झाली नसती, सहानुभूतीची लाट त्या याच्यात विरून गेली असती, कदाचित ते बॅकफायर म्हणजे कमी जागा मिळाल्या असत्या. बॅकफायर म्हणजे हे नसतं झालं, पण आता ज्या पद्धतीचं झालं ना तसं नसतं झालं, कारण त्याला एक आउटलेट मिळाला असता. महाराष्ट्रात 2.5 वर्षात काहीच झालं नाही. म्हणजे माझं म्हणणं, भाजपने कोर्टात जाऊन हे करून नाही आम्हाला महापालिका निवडणुका घ्यायच्या आहेत, सगळीकडची अँटी इन्कम्बन्सी कमी. आता काय झालं की जे ममता बॅनर्जींना भीती वाटत होती त्याला त्यांनी तोंड दिलं, आणि हे आश्चर्यकारक आहे की तिथे TDPचं असं झालं आहे, तृणमूल काँग्रेसचं, पंचायतीपासनं मुख्यमंत्री म्हणजे याच्यापर्यंत सगळीकडे तृणमूल आहे. त्यामुळे अँटी इन्कम्बन्सी सगळी त्यांच्या विरोधात येते. तरी त्याला त्यांनी तोंड दिलं वेगळ्या पद्धतीने, तो वेगळा चर्चेचा विषय आहे. पण इथे तशी अँटी इन्कम्बन्सीला वाटच मिळाली नाही. त्यामुळे ती जी खदखद होती ती सगळी या निवडणुकीत व्यक्त झाली. तर हे लक्षात, म्हणून म्हटलं दोष दिसत नाही तसं नाही, पण मी दोष म्हणजे ना मीडियावर आक्रमण चाललंय, स्वातंत्र्याचा संकोच चाललाय, किंवा न्यायमूर्तींना काय, हे दोष हे प्रचाराचे. कारण सुप्रीम कोर्टाचा एकूण कारभार पाहिला तर असं कुठेही दिसत नाही. इलेक्शन कमिशन आगाऊपणे बोलत असेल, पण फ्री अँड फेअर निवडणुका झाल्याच ना आत्ता. तुम्हाला कोणाचा आक्षेप आहे का, काँग्रेसचा आक्षेप आहे का 99 जागा आम्हाला कशा मिळाल्या, 50च मिळाल्या हव्या, ते EVM मध्ये गडबड झाली आहे असं म्हणतात का? किंवा यावेळी इलेक्शन कमिशनने सांगितलं तुम्ही चिप तपासू शकता, तुम्ही हे घेऊ शकता. आणि जर का भाजपला एवढा सगळ्याकडे कंट्रोल करायचा असतं तर त्यांनी निदान 280 तरी जागा आणल्या असत्या ना, 240 वर कशाला थांबले असते. किंवा एक्झिट पोलबद्दल की हे मॅनिप्युलेट केलेले आहेत, हे एक्झिट पोल कशाला कोण मॅनिप्युलेट करेल? मतदान झालेलं असतं ना. ओपिनियन पोल मॅनिप्युलेट केले जातात, खोटे दिले जातात, कारण का आता वातावरण निर्मिती करायची असेल. 3 दिवसात काय, मग त्यांनी म्हटलं सट्टा बाजारच आपले शेअर मार्केटसाठी झालं. शेअर मार्केटवाले काय फक्त एक्झिट पोलवर हे करत नाहीत, ते फायदा घेतात एक्झिट पोलचा, पण त्यांचं एक स्वतःची यंत्रणा वेगळ्या पद्धतीने काम करतच असते. ते कोट्यवधीचे व्यवहार असतात तिथे. तर हे दोष मी नाही म्हणत, मी दोष म्हणतो हे डिलिव्हरी आणि यातले, आणि तेच चटचट दिसत नाहीत. ते दिसण्यासाठी जे ग्राउंडवर कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे किंवा पक्षाची जी यंत्रणा पाहिजे ती कुठेतरी ढिली पडते. जेव्हा तुम्ही सत्ता भरपूर उपभोगायला लागता आणि तुम्हाला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांकडनं सगळं कळत आहे. म्हणजे मोदींचं वैशिष्ट्य असं की मोदी मॉनिटरिंग उत्तम करतायत हे सांगत असले तरी नंतर त्यांना फीडबॅक देणारे मॅनिप्युलेट झालेले असतात ना, किंवा ते आळशी झालेले असतात, ते खोटा फीडबॅक देऊ शकतात. आणि कुठलाही एक माणूस चेक करत नाही. जे एक्झिट पोलमध्ये झालं त्यांनी मान्य केलं दोघांनी की बंगालमध्ये आणि UPतल्या लोकांनी आमच्या नीट नाही काम केलं असं आमच्या लक्षात येत आहे. कारण तुम्ही नीट ते सांभाळू शकत नाही. ते दोष दिसत नाही. ED आणि CBI हा मात्र संपूर्ण वेगळा दोष आहे, आणि तो मोदींनी त्याच्यात प्रयत्न करायलाच हवेत. कारण त्या पद्धतीचं म्हणजे
प्रोसेस मध्येच अडकवून टाकायचं अनेकांना. याचा गुंतवणुकीवरही परिणाम होतोय. अनेक जण तयार होत नाही आहेत पटपट गुंतवणूक करायला, कारण कशात कुठे काय अडकेल. त्यामुळे तिथे जो बडगा दाखवला जातोय त्याच्यात त्यांना काहीतरी बदल करावे लागतील, नाहीतर मगाशी मी दोष दाखवले ते समाजात आणखी पसरत जाऊन समाजात अस्वस्थता वाढेल. त्यामुळे ईडी CBI हे मी वेगळं ठेवतो, पण अन्य जे प्रचारक ते प्रचारी दोष आहेत, म्हणजे त्यांचे दाखवलेले. म्हणजे अगदी नावं घेऊन घेतली तरी अनेकांची मोदी विरोधात अगदी भरपूर ते बोलत आहे, त्यांना कोणी थांबवलं नाही. वाह्यात कोण कुठे काय बोलत असेल त्याच्यावर टाकला असेल, धाड टाकली असेल, पण सर्वसामान्य माणसाला तुला मला बोलताना काही अडचण नव्हती. त्यामुळे हे दोष तू म्हणालास तसं सत्तेत असताना पकडणं कठीण असतं, कारण डेटा नसतो तेव्हा तसा. तो खूप खाली जाऊन बघायला जातो. निवडणुकीत मात्र तो एकदम पुढे येतो. जसं मी आत्ता म्हटलं की ग्रामीण भागात तो तुम्ही मागे पडला, हे निवडणूक दाखवते. हे जर का स्थानिक निवडणुका झाल्या असत्या ना, नगरपालिका वगैरे, तर मग भाजपला पण महाराष्ट्रात कळलं असतं की खरं नाही आपलं, वाट लागणार आहे. मग ते कदाचित वेगळ्या पद्धतीने विचार करू लागले असते. सर, शेवटचा प्रश्न किंवा अजून एखादा आला तर तो, राज्यात आणि देशात दोन्हीकडं अस्मिता, मग त्या प्रादेशिक अस्मिता असतील, महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता म्हणून मराठी गुजराती झालं, मिहीर कोटेचांना पराभव स्वीकारावा लागला, उदाहरण दाखल. जातीय अस्मिता मग मराठा समाजाची असेल, बंगालची असेल, राजस्थानामधली अस्मिता असेल, तर जातीय आणि प्रादेशिक अस्मिता हँडल करण्यात भाजप, मोदी आणि महायुती कायम कमी पडली आहे का? 100%. तू फक्त जातीय आणि प्रादेशिक म्हणालास, मी त्याच्यात धार्मिक अस्मिता पण ॲड करीन. धार्मिक म्हणजे मुसलमानांची नव्हे, ते आधी एक्सप्लेन करतो. धार्मिक अस्मिता म्हणजे माझं पहिल्यापासून म्हणणं असं आहे की भाजपचं उत्तर भारतातलं हिंदुत्व, पश्चिम बंगालमधलं हिंदुत्व आणि महाराष्ट्रातलं हिंदुत्व आणि दक्षिण भारतातलं हिंदुत्व यात फरक आहे. या प्रत्येकाचा भारताचंच हे वैशिष्ट्य आहे की त्याच्यात त्या हिंदुत्वात सुद्धा प्रादेशिकता आहे. म्हणजे आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे, जे अन्य लोकांनाही काय म्हणतात मान देणारं होतं, त्यांचा अभिमानही बाळगणारं होतं आणि रयतेचा राजा म्हणतात तशा पद्धतीचं होतं. दुसरं म्हणजे संतांचा प्रचंड मोठा प्रभाव आहे आपल्या एकूण थिंकिंगवर. त्यामुळे आपण आक्रस्थळे होत नाही. आता पत्रकार परिषदेत अनेक जण प्रवक्ते बोलणारे असले तरी मूळ महाराष्ट्राचा पिंड त्या पद्धतीचा नाही. बंगालमधलं हिंदुत्व हे बंकिमचंद्र, रवींद्रनाथ, मुख्य म्हणजे रामकृष्ण परमहंस, विवेकानंद यांचं हिंदुत्व आहे. त्या हिंदुत्वात आणि दक्षिणेतलं हिंदुत्व मी म्हटलं तसं वेगळ्या पद्धतीचं सनातनी हिंदुत्व आहे, पण ते निरीश्वरवादाला पण आश्रय देणार आहे. तर त्या पद्धतीचं त्या प्रादेशिक हिंदुत्व लक्षात घेऊन त्याच्यात आपलं हिंदुत्व घोळवणं, म्हणजे भाजपने 90मध्ये फार उत्तम प्रयोग केला. कमंडल में मंडल असं ते म्हटलं जातं. तेव्हा मंडल आयोगाचं जेव्हा आंदोलन झालं ते त्याने राम जन्मभूमी पुढे आणून, आणि त्यांना दिसलं की भारतात सगळीकडनं प्रचंड त्याला रिस्पॉन्स आहे, तर त्यांनी आपल्या सगळ्या नेत्यांमध्ये मंडल आणलं. म्हणजे मंडलायझेशन ऑफ भाजप तेव्हापासून सुरू झालं, जे मी वसंतराव भागवतांचं म्हटलं, माधव हा, आणि कमंडल हे सगळ्यांना घेतलं. तर तशा पद्धतीने कमंडल में मंडल या पद्धतीचं, कमंडल में प्रादेशिक हिंदुत्व हे त्यांना अस्मिता, प्रादेशिक धार्मिक अस्मिता, जे प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे वेगळं, ते कुठेतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला करायला हवं आहे मुख्यतः, कारण ते याच्यात काम करतात म्हणून भाजपपेक्षा. आणि भाजपने ते लक्षात घेऊन आपली वाक्यरचनानी करायला हवं आहे. आपले प्रादेशिक अस्मिता, आणि याला आता जोड झाली आहे ती आर्थिक अस्मितेची, म्हणजे याला फेडरलिझम म्हणतो, जे DMKने दाखवलं, किंवा जे अनेक राज्य म्हणायला लागली की सुप्रीम कोर्टापर्यंत गेली, आम्हाला आमचे पैसे मिळत नाही आहेत, ते रेग्युलर मिळत नाही आहेत, ते द्यायला पाहिजेत. ही जी अशा पद्धतीची आहे ना, म्हणजे आमच्या डेव्हलपमेंटसाठी, विकासासाठी केंद्राने जेवढी मदत केली पाहिजे तेवढी आम्हाला मिळत नाही आहे. कारण का, तर आम्ही विशिष्ट प्रदेशातले आहोत आणि केंद्रातले लोक विशिष्ट प्रदेशातले आहेत. यातून जी अस्मिता निर्माण होते ना वेगळी, ती प्रादेशिक अस्मिता अधिक आर्थिक अस्मिता अशी दोन्ही आहे. आणि त्याला तोंड देण्याची तयारी पुन्हा भाजपला, असं नेतृत्व त्यांच्या, म्हणजे मोदी एक शीर्षस्थानी असतील, पण धार्मिक अस्मिता सांभाळणारं, आर्थिक अस्मिता सांभाळणारं, ज्याला फेडरलिझम म्हणतो ते सांभाळणारं, अशी मंडळी आता बाजूला हवी. पुन्हा म्हणून मी म्हणतो, तेव्हा जसे अरुण जेटली होते
किंवा हे आत्ताचे संरक्षण मंत्री आपले राजनाथ सिंग. राजनाथ सिंग होते, सॉफ्ट स्पोकन, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे. किंवा तुम्ही संसदेमध्ये संसदीय कार्यमंत्री हा तुम्हाला अतिशय लवचिक मेंटॅलिटीचा असावा लागतो, तर तो सगळ्यांचं सहकार्य घेऊ शकतो. तसं झालेलंच नाही. इथे कायम तलवारी उपसूनच संसदेत काम चाललं होतं. तर प्रादेशिक अस्मिता, प्रादेशिक आर्थिक अस्मिता, प्रादेशिक धार्मिक अस्मिता यांना प्रत्येकाचं म्हणजे सेन्स घेऊन त्यांचा त्यानुसार आपल्या धोरणांना मुरड घालणं, आकार देणं हे करणारी कल्पकता कुठल्याही पक्षाला गरजेची आहे. ती भाजप काँग्रेसमध्ये ती पुरापार आलेलीच होती. त्यांच्या जीन्समध्ये होतं बरंचसं. म्हणजे इंदिरा गांधींपर्यंत ते चालत आलेलं होतं. पुढे ते जरा विस्कळीत झालं. नरसिंहरावांच्या वेळी पुन्हा ते दिसलं जरा, कारण त्यातनं ते इव्हॉल्व्ह झालेले होते. तर ती अस्मिता सांभाळून घेणारं नेतृत्व प्रत्येक पक्षाला लागेल. पण आत्ता सत्तास्थानी भाजप असल्यामुळे मोदी केंद्रस्थानी आणि ही अस्मिता सांभाळणारे वेगवेगळे नेते वेगवेगळ्या पातळीवर आणि त्यांना स्वातंत्र्य काम करायचं, ही महत्त्वाची भारताची गरज आहे. तरच भारत ते जे 2047 म्हणतायत त्या दिशेने जाईल. अन्यथा म्हणजे कडवं हिंदुत्वानी तिकडे सरकायला लागेल आणि ते काही जनता मान्य करणार नाही. काय वाटतं, जेडीयू आणि तेलुगू देसम बरोबर राहील का? आणि कशा प्रकारे कोण काही मंत्री होतील, काही बदल होतील, सरप्राईज होतील? कसा असेल मोदी 3.0 किंवा NDA 3.0? बदल तर करावेच लागतील. मला असं वाटतंय जेडीयू आणि नितीश कुमार बरोबर येतील. याचं कारण असं, दोघांना बळकट केंद्राची गरज आहे आणि दोन्ही राज्यांना भरपूर केंद्राकडनं निधीची गरज आहे. त्याच्यासाठी ते सत्तेत महत्त्वाचा वाटा घेतील. काल आजच बातमी आहे तसं ते स्पीकर स्वतःचा घेतील. म्हणजे ते एक निश्चिती करून घेतील की भाजप आमचे पक्ष फोडणार नाही, कारण स्पीकर त्यांचा असेल. कारण ते भाजपने जी एक स्वतःचं रेप्युटेशन केलं आहे ते त्यापासून अतिशय सावध आहे. दोघंही अत्यंत चाणाक्ष आणि धूर्त नेते आहेत. तशा अर्थाने मोदी तोडीस तोड आहेत. फक्त मोदींचा पॅन इंडिया जो एक फॉलोअर्स आहेत त्यांना किंवा त्यांचा जो करिश्मा आहे तो आता कमी होत चालला आहे, पण आहे तितका त्या दोघांचा नाही आहे. पण प्रादेशिक याच्यावर ते स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे ते सत्तेत राहतील, कारण सत्तेत NDA बरोबर सत्तेत राहण्यात त्यांना फायदा आहे इंडिया बरोबर राहण्यापेक्षा. त्यामुळे ते फार हे करतील असं नाही. ते काही गोष्टींना मुरड घालायला लावतील. जसं समान नागरी कायदा कदाचित आता पुन्हा बॅकबर्नरला मागे जाईल, कारण ते म्हणतील आमच्या इथल्या मुस्लिम आणि यांना ते दुखावणारं काही आम्ही करू देणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या ॲडजस्टमेंट होतील. मला आश्चर्य वाटणार नाही अमित शहानी कदाचित गृहमंत्रीपद सोडलं तर आणि पुन्हा संघटनेकडे वळले तर. का संघटना शिवराजसिंग चौहानसारख्या माणसाच्या हाती देतील किंवा शिवराजसिंग चौहान यांना कृषीसारखं महत्त्वाचं पद देऊन त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतील. कारण मगाशी मी म्हटलं तसं सिंचनाचा मोठा प्रयोग त्यांनी मध्य प्रदेशात केलेला आहे, पण पुन्हा तिथे त्यांना स्वातंत्र्य द्यावंच लागेल. त्यामुळे शिवराजसिंग चौहानसारख्या व्यक्तीला घेणं, राजनाथ सिंग तर आहेतच, उत्तर प्रदेशसाठी त्यांना योगी आदित्यनाथ बरोबर हे देणं, नॉर्थ ईस्ट हेमंत विश्व शर्माने व्यवस्थित आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे आणि भाजप तिथे उत्तम काम करतोय, त्यामुळे तिथे त्यांना स्वातंत्र्य देतील. पियुष गोयल वगैरे इकडली मंडळी आहेत. मगाशी म्हटलं तसं यांचा आपल्या विनोद तावडेंचा काही वेगळा उपयोग होईल का? म्हणजे बिहारमध्ये आता स्टेबल झाल्यामुळे तिथे समजा आणखी कुठल्या दुसऱ्या माणसाला पाठवून, म्हणजे केंद्रात कशी गरज आहे. बिहारवरनं आठवलं सुशील मोदी, आपण दुर्लक्ष केलेला माणूस आहे, आता गेले बिचारे ते. त्यांना जितकं महत्त्व अमित शहा यांनी द्यायला हवं होतं तेवढं दिलं नाही. गेल्या काही काळात ते बाजूला पडलेले होते. सुशील मोदींचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे GSTचं सगळं उत्तम रचना निर्माण करण्यात सुशील मोदी हा मोठा माणूस होता. सुशील मोदी जोपर्यंत GSTचे हे होते, निमंत्रक होते मुख्य, सगळे निर्णय एकमताने झाले. 11 विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री असून सुद्धा एकमताने, आणि त्याच निर्मला सीतारामन आल्यावर मतदान करायला लागलं, बहुमताच्या जोरावर व्हायला लागलं. सुशील मोदींचं म्हणणं असं होतं, फेडरलिझम आपल्याला पाळायचं असेल तर एकमतानेच आर्थिक निर्णय झाले पाहिजे. ही कल्पकता त्यांच्याकडे होती आणि त्यांचं व्यक्तिमत्व तसं होतं. म्हणजे DMK वगैरे सुद्धा त्यांना मान्यता द्यायचे, जे वाजपेयींकडे पूर्वी होतं. म्हणजे करुणानिधी म्हणायचे माझा सल्लागार हे सांगितलं आहे त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये. करुणानिधींनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे की तुमचे राजकीय अडचणीत सापडलात तर तुम्ही कोणाचा सल्ला घेतला? त्यामुळे अटलजी. आणि पाकिस्तानच्या आत्ताचे पंतप्रधान नाही, आधीचे मोदी ज्यांना भेटायला गेले होते, नवाज शरीफने मी पाकिस्तानमधला इंटरव्ह्यू पाहिलाय.
म्हणजे अडचण आली तर वाजपेयींशी आम्ही संपर्क साधतो. आता हे जे असं व्यक्तिमत्व लागतं ना, छोट्या प्रमाणात, वाजपेयी इतकं नाही, छोट्या प्रमाणात सुशील मोदी होते. अशी माणसं आता लागतील आणि हे मुख्यतः त्यांचं म्हणजे चॅलेंजेस आहेत आता भारतीय जनता पक्षाचं. सर खूप खूप आभार. आपण एवढं बोलू नाही, 10% बोललो असं वाटतंय, कारण तेवढ्या गोष्टी घडल्यात. परत परत बोलत राहू, जशा डेव्हलपमेंट होतील तसं बोलू, पण आधी इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.